माहिती मराठी विश्वमध्ये तुमचं स्वागत आहे। अनेकांना वाटतं माझं BA झालं आहे म्हणजे मला B.Ed करिता ॲडमिशन मिळून जाईल, पण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डिस्टन्स B.Ed करिता तसे नाही। आपल्या माहिती मराठी विश्व चॅनलवर काही दिवसांपूर्वी कमेंट आल्या होत्या की सर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या B.Edसाठी पात्र होऊ शकतो का? आजचा व्हिडिओ त्याच मुलांसाठी आहे ज्यांना हा प्रश्न पडतो, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आज आपण पाहूया यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत पात्रतेप्रमाणे की तुम्ही B.Edसाठी पात्र आहात की नाही। तर त्याची पात्रता काय आहे बघूया। YCMOU डिस्टन्स B.Ed करिता जी तुम्हाला पात्रता आवश्यक आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। यासाठी मित्रांनो तुम्हाला D.Ed असणं गरजेचं आहे। D.Ed असणं कंपल्सरी आहे। जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी देखील तुम्हाला D.Ed करणं गरजेचं आहे। त्याच सोबतीने तुम्हाला 2 वर्षांचा कमीत कमी 2 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। म्हणजे काय, तुमचं D.Ed झालेलं असलं पाहिजे आणि त्याच सोबतीने तुम्ही 2 वर्षांचा टीचिंग करत असल्याचा नोकरीचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे। या 2 गोष्टी असतील तर तुम्ही YCMOUच्या डिस्टन्स B.Ed करिता पात्र ठरता। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे पण D.Ed नाही तरी देखील तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डिस्टन्स B.Ed करिता पात्र होऊ शकत नाही। तर हा छोटासा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी होता की ज्यांना असा प्रश्न पडतो की BA झाल्यानंतर आपल्याला यशवंतराव चव्हाण मार्फत B.Ed हे करता येऊ शकते का? मित्रांनो, तुम्हालाही जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत काही प्रश्न पडत असतील ॲडमिशनच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही अधिकृत माहितीप्रमाणे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत त्यांची माहिती बघूया सविस्तरपणे। अशाच वेगवेगळ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बाबतीमध्ये इतर अपडेटसाठी आणि माहितीसाठी माहिती मराठी विश्व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।